नमस्कार. मागच्या खेपेला आपण हे वेदांत आणि कॉस्मॉलॉजी याचे दुसरे सत्र बघितले. त्यात आपण आइन्स्टाईनने कशा प्रकारे संदर्भ जो बदलतो ही गोष्ट पकडून ठेवली आणि व्यष्टी आणि समष्टी ह्याच्यातला भेद त्यांनी बरोबर पकडला आणि त्याच्यानंतर त्याने त्रिकालाबाधित सत्य जे त्याच्याप्रमाणे त्यांना मॅक्सवेल आणि मायकलसन मॉडेलने प्रकाशाचा वेग जो आहे तो तसा आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यावरनं अनेक गोष्टी पुढे आल्या. आपण त्यातल्या काही गोष्टी बघणार आहोत. आपण म्हटलं की आइन्स्टाईनने जो चष्मा दिला तो घातला की जग कसं वेगळं दिसतं, तसंच वेदांताचा चष्मा घातला की त्या महापुरुषांना देखील हे जग त्यांना वेगळं दिसतं आपल्यापेक्षा. तर आइन्स्टाईननी हा जो शोध लावला हे जे त्याच्या लक्षात आलं त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगणार आहे, एक दृष्टांत सांगणार आहे. मी दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल. दृष्टांताचे बरेच अर्थ होऊ शकतात, इथं तसा साधा अर्थ आहे. तर त्यातनं काळ आपल्या वेदांतामध्ये एक दोन शब्द वापरले जातात. हजारो वर्षापूर्वीचे देशकाल आणि वर्षभर येतात ते. अनेक उपनिषदाने ह्याच्यामध्ये आहेत आणि त्यानंतर प्रकरण ग्रंथांमध्ये. प्रकरण ग्रंथ म्हणजे काय, इंडिपेंडेंट जे असे वर्क्स आहेत मोठ्या मोठ्या विचारवंतांचे, त्यांचे जे काम आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला हे देशकाल हे हा शब्दप्रयोग वापरायला दिसतो आपला वापरलेला. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तंतोतंत शब्दशः हेच जे दोन शब्द आहेत हे आइन्स्टाईनने त्याचा जो एक त्याचा रेव्होल्युशनरी असं जर त्याचा एक शोध आहे त्याच्यामध्ये वापरले गेले ते म्हणजे स्पेस अँड टाईम. आणि ह्याचे काही अत्यंत अद्भुत असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर ते आपण हळूहळू पाहणार आहोत. खूप मोठं क्षेत्र आहे आणि यातले आपण फक्त काहीच गोष्टी पाहतोय. तथापि त्याच्यामध्ये काळ जो आहे हा काळ हा कसा मिथ्या आहे ह्याचं एक अत्यंत अद्भुत असं एक आपल्या समोर दर्शन हे आइन्स्टाईनने घडवलं. आणि त्यासाठी मी एक दृष्टांत हा जो आहे सोपा आहे, अगदी आपल्याला अगदी सोपा केलेला आहे. त्याच्यामध्ये गणित मला मुद्दामून आणायचं नाही. तर असं कल्पना करा की दोन मित्र आहेत, देवदत्त आणि सोमदत्त. हे विमानतळावर उभे आहेत आणि दोघांकडे एक फुटपट्टी आहे आणि मनगटीवर एक घड्याळ आहे. आता एक दुसरा एक साईड बार ज्याला म्हणतात त्याला, की अनेक वेळेला जेव्हा एखादी गोष्ट समजून सांगतात प्रकरण ग्रंथामध्ये किंवा जे भाष्यकार असतात जे भाष्य करतात उपनिषदावर अमुक तमुक, तेव्हा हे देवदत्त हे नाव वापरलं जातं. ते म्हणजे आपलं एक्स असं आहे. ते म्हणजे आपण गणित देतात की एखाद्या काटकोन एखाद्या स्क्वेअरचं रेक्टँगलचं एरिया सांगा, त्याच्यामुळे आपण म्हणतो लेट एक्स बी इक्वल टू एरिया आणि मग काढतो शेवटी शोधू. असा तो एक्स जनरल देवदत्त म्हणजे दत्तक घ्यायला घेतलेला एक मनुष्य. कुणी दत्तक घेतलाय? देवाने दत्तक घेतलेला असा एक जनरल माणूस असो. तर असा देवदत्त आणि सोमदत्त आहे. त्यांच्याकडे एक फुटपट्टी आहे आणि देवदत्त सोमदत्ताला म्हणतो की अरे तुझ्या फुटपट्टीमध्ये एका फुटात किती इंच आहेत? हा म्हणतो 12 इंच आहेत. आणि 1 तासभर तिथं बसतात ते आणि मग ते बघतात. तो म्हणतो किती मिनटं झाली तुझ्या घड्याळात? तर हा म्हणतो की 60 मिनटं झाली माझ्या घड्याळात. आणि हे काही आश्चर्यकारक नाही आहे. हे आपण
म्हणजे नेहमीचे अनुभव आहेत आपले, व्यावहारिक सत्य आहे. मग काय होतं की देवदत्त म्हणतो की मी विमानात बसून दुसऱ्या शहरात जातो आणि मग आपण बघूया काय फरक पडतो का. आणि तो बसतो आणि जातो. कुठनं मुंबईहून पुण्याला गेला, बॉस्टनहून बफेलोला आला, असं कुठेतरी जात होतो आणि तिथं 1 तासाचा प्रवास करतो. आणि तिथं गेल्यानंतर तो व्हिडिओ कॉल लावून विचारतो देवदत्त येतच असतो, अरे तुझ्या एका फुटात किती इंच आहेत? 12 इंच आहेत. आणि देवदत्त म्हणतो मला एका तासामध्ये 60 मिनिटं झालेली आहेत. तुझी किती झाली आहेत? माझी देखील 60 झाली आहेत. आपण नेहमीचे व्यवहार आहेत हे, आपल्याला माहिती आहे. रोज लोक प्रवास करतात आणि इथं व्यष्टी समष्टी आणि आईन्स्टाईनचं तल्लख डोकं हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण ह्याचा पुढचा जो प्रयोग आहे तो आपण करू शकत नाही, पण आपण मानसिक कल्पना करू शकतो की समजा मग देवदत्त काय करतो की तो वेगळ्या प्रकारच्या विमानात बसतो आणि हे विमान जे आहे, आता मी ह्याच्या गणितामध्ये जात नाही सगळं, पण हे विमान जे आहे हे ज्या आपली जी नॉर्मल विमान आहेत त्याच्या 1000 पटीने, त्याच्या 100 पटीने 1000 पटीने जोरात जाणारा असं विमानात तो बसतो. लाईटच्या प्रकाशाच्या वेगाने जाणारा अशा जवळपास त्याच्या तेवढा वेग नाही, त्याच्यापेक्षा जरा कमी आहे, अशा तो विमानात बसतो. आणि तो म्हणतो मी 1 तासावर 1 तास जातो आणि तिथनं आपण परत हे बघूया. म्हणून तो उड्डाण करतो त्या विमानतळावर, प्रकाशाच्या वेगाने जाणारं विमान. तर आता आपल्याला सूर्याहून पृथ्वीपर्यंत प्रकाशाला यायला 8 मिनिटं केवळ लागतात. त्यामुळे हा 1 तास जर प्रवास करणार असेल तर तो साहजिकच एका शहरातून दुसऱ्या शहराला नाही, पण पृथ्वी बहुतेक काय जे काय असतील ते 10, 15, 20, 25 फेऱ्या मारतो तो. 1 तासभर त्या विमानातनं तो फिरतो आणि मग थांबतो कुठेतरी. आणि मग तो देवदत्ताला व्हिडिओ कॉल लावून परत विचारतो, अरे ह्या एका फुटात किती इंच आहेत तुझ्या पट्टीत? आणि हा म्हणतो 12 आहेत, 12 इंच आहेत. तो पण म्हणतो 12 इंच आहेत. तर ठीक आहे, काय आश्चर्य नाही, तसंच हवं होतं आपल्याला. आणि मग देवदत्त म्हणतो, सोमदत्त म्हणतो, जो प्रवास केलेला आहे, की माझ्या एका तासात 60 मिनिटं झालेली आहेत, तर तुझ्या घड्याळात किती आहेत? तेव्हा देवदत्त त्याला म्हणतो, अरे तू काय बोलतोयस? मी तुझी 2-3 आठवडे इथं वाट बघतोय, तू गेलेला काही परत आलाच नाही, 60 मिनिटं कसली म्हणतोयस? तर हा एक अत्यंत अद्भुत असा प्रकार आईन्स्टाईनच्या लक्षात आला. ह्याचा अर्थ काय? ह्याचे अनेक अर्थ होतात, पण एक मुख्य अर्थ म्हणजे की हे प्रातिभासिक सत्य आहे. काळ आपापलं सत्य आपल्या पुरतं आहे. आपण म्हणू की हे कुठं बघायला मिळणार आहे, हे कशावर खरं आहे हे सगळं. पण जसं हे विमान जे सोमदत्तचं पृथ्वीभोवती फिरतं, असं आपल्याला कल्पना आहे की उपग्रह जे आहेत ते असेच प्रचंड वेगाने आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतात आणि त्यांच्या घड्याळात आणि आपल्यात तफावत असते. आणि त्यामुळे हे GPS वगैरे आपण जे वापरतो तेव्हा ह्या गोष्टी त्या उपग्रहाला लक्षात घ्याव्या लागतात, नाहीतर सगळं चुकेल, काही चालणार नाही. असं काळ हे जे न्यूटनच्या काळाप्रमाणे पर्यंत जे व्यावहारिक सत्य मानलं जायचं ते आता प्रातिभासिक सत्य होऊन बसलेलं आहे आणि त्याचे अनेक असे परिणाम झालेले आहेत. आणि त्यामुळं अजून एक फटका आपल्या ज्ञानेंद्रियांना बसला की आपल्याला जे दिसतं ते अजून एका परीने खोटं ठरवण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे ते आपण नंतर थोडंसं पाहणार आहोत.
पण आता ह्याचा ज्याचं जे आपण काय गणितच जाणार नाही, पण आइन्स्टाईनच्या जे शोध आहेत त्याच्यामध्ये अनेक त्याचे समीकरणं आहेत महत्त्वाची. पण ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचे जे फील्ड इक्वेशन आहेत त्याच्यात जरा अवघड गणित आहे. आणि हा हा जो पर्टिक्युलर गोष्ट आहे याला टाइम डायलेशन म्हणतात. ह्याला खरं तर फक्त पायथागोरस थेरम वापरून त्याने एखाद्याला हे समजून घेता येईल. त्याला फक्त हे मॅक्सवेल आणि मायकलसन मॉडेलची ही गोष्ट लक्षात आणायला पाहिजे. दुसरे काही गरज नाही समजून घेण्यासाठी. पण ह्याच्यामुळे एक विचित्र मुद्दा उपस्थित होतो. हे सगळं सांगण्यामागचा हा हेतू आहे की जर समजा जेवढ्या वेगाने एखादा माणूस प्रवास करू शकतो तेवढं त्याच्या दृष्टिकोनातनं काळ हा स्थिर कमी कमी होत जातो. जेवढा जोरात जाईल एखादा, जितकं प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाईल तो, तेवढं त्याचा घड्याळ हळूहळू होत जाईल. तर मग असा प्रश्न येतो की जर प्रकाशाचा आपण विचार केला तर त्याच्या काळाचं काय मग? तर ह्या समीकरणाद्वारे तरी असं लक्षात येतं की त्याच्या दृष्टिकोनातनं काळ हा अस्तित्वात नाही. मग फोटॉन्स जे प्रकाश किरण आहेत हे ज्याने तयार होतात त्याला फोटॉन्स म्हणतात. आणि मग एक असा विचार येतो मनात की आपल्या जे ग्रंथ आहेत, अर्थात आपल्या ऋषीमुनींना वगैरे हे असलं समीकरण वगैरे माहिती नसलं तरी त्यांनी आपली एक कल्पना केली होती. पण आपल्याला असं एक आढळतं, सगळ्यांना माहिती आहे आपल्या की असं एक गणित आहे की आपली पृथ्वीची इतके हजार वर्ष म्हणजे एक युग आहे, आणि मग ते एक कल्प आहे, आणि मग ते असं आहे आणि तसं आहे, आणि असे कितीतरी हजारो वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचं एक दिवस आहे, किंवा असं काही एक तास आहे वगैरे, जे काय असं आपल्या पुराणामध्ये जे काही हे असं आपण वाचतो ते आपल्याला काल्पनिक वाटतं. पण हे आइन्स्टाईनचं जे टाइम डायलेशन बघितल्यावर असं वाटतं की अरे हे तर याचं जवळचं निघालं. भले ऋषीमुनींना हे माहिती नसतील हे क्वेश्चन, पण त्यांनी जे कल्पना केली ती इथं सत्य वाटू लागते ही. आणि ह्याच्या पुढे जाऊन जे आइन्स्टाईन करू शकला नाही, पारमार्थिक सत्याच्या दृष्टिकोनातून ह्याचा काय परिणाम आहे, अर्थात ते काय आज आपण पाहणार नाही. पण त्याच्यामध्ये जो एक गोष्ट जी मोजता येत नाही ती म्हणजे मनाचं जे त्याचे जे डायमेन्शन आहेत ते काय आपल्याला मोजता येत नाहीत. आणि त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातनं हे जी निरनिराळी सत्य आहेत ती कशी पुढे येतात हे एक फार अद्भुत आणि विचित्र असं समीकरण आपल्यासमोर येतं. आपण पुढच्या वेळेला असं ते काहीतरी कॉस्मॉलॉजीमधला पुढचा टप्पा आपण पाहूयात, आणि कसं आपलं वेदांतामध्ये जे 3 सत्य मांडली आहेत ती कशी निरनिराळ्या प्रकारे आपण तिथं पाहू शकतो हे आपल्याला अजून एका प्रकारे बघता. धन्यवाद.